वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्वमंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। गणराला वंदन करून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून आणि या गावदेवी मातेसमोर नतमस्तक होऊन मी समालोचक अनुज कृष्णकांत मोरे शिरगाव बदलापूर जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आपण पाहत आहोत खऱ्या अर्थाने ट्रिपल गावदेवी चषक वेहेळे 2024 हा थरार आणि हा तिसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। शुभमय सकाळ आणि या पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळते। चला सलामी जोडी मैदानात पाठवायची आहे। पिंपळ हॅलो हॅलो चिक हॅलो इस मॅचला इथे मात्र सुरुवात होईल। चला विनंती असेल वेळ घेऊ नका, बघा पहिलीच मॅच आहे, विलंब नकोय या मॅच साठी। बघा 10 वाजलेत, परफेक्ट टाइम इथे मात्र स्टार्ट होईल मॅच। सलामीवीर जोडी सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। एक वीरा पिंपळनेर या संघाची, एका बाजूला हार्दिक गायकवाड तर दुसऱ्या बाजूला ऋतिक गायकवाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। ऋतिक म्हात्रेला आपण पाहतोय, ऋतिक म्हात्रे हार्दिक गायकवाड आणि ऋतिक म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मॅचला होईल सुरुवात। आजच्या दिवसातील ही पहिली मॅच 4 षटकांची पाहायला मिळेल। ट्रिपल एस गावदेवी चषक वेहेळ 2024 चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय। बघा सारंगाव संघ आपल्याला विनंती आहे, बॉल टाकायच्या आधी 12वा खेळाडू नसेल तर 2 रनाची पेनल्टी तुम्हाला देण्यात येईल। हे नियम या स्पर्धेचा। कंपल्सरी चेजिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग आणि 12th मॅन आपला कॉम्बॉक्स मध्ये पाहिजे, याची नक्कीच नोंद घ्यायची आहे। यास 2 रनाची पेनल्टी असेल पहिला बॉल टाकायच्या आधी जर 12वा खेळाडू नसेल तर। यस मॅच ऑन, देवेश शुभेच्छा दोन्ही टीम्सला, विश ऑल द बेस्ट फॉर द टीम।
शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, लेट्स प्ले. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. 10 वाजून 4 मिनिटांनी पहिला बॉल. हो यावेळेस मात्र लाऊड अपील आहे. ऑफसाईड यावेळेस आपण पाहतोय. ऑफ स्टंप पाहायला मिळाला बॉल. इथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना चांगली सुरुवात यावेळी सारंगावची आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे नवीन पाटील. यावेळेस नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय. पहिलं षटक, षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळतोय नवीनच. नक्कीच सारंगाव संघाचं पहिलं षटक कंप्लीट होईल. 2 धावा इथे स्कोर कार्डवरती नक्कीच त्यानंतर ऍड केले जातील, हे देखील लक्षात घ्यायचे. पुढचा बॉल. हो यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. इथे मात्र फटका लांबी पाहावी लागेल. इथे मात्र क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक. आजच्या दिवसातील आलेला हा दर्जेदार षटकार. 6 धावा. नक्कीच या स्कोर कार्डचा जर विचार केला तर संजीवनी देण्याचं काम केलंय. 6 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. इथे मात्र प्रगती पथावरती आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक आहे आणि 6 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा. डावखुरी हाताचा फलंदाज आपण पाहतोय. यासाठी व्हाईट बॉल पंच आम्हाला सांगतात. दोन्ही पंचांच्या समांतर धावा मिळाल्या त्या अवांतर आणि अवांतर धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन बोर्ड. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव खात्यामध्ये ऍड केली जाईल. आजचा हा पहिला सामना आपण पाहतोय. डावखुरी हाताचा फलंदाज ऑन स्ट्राईक हार्दिक. हाफ टॅकर बॉल. इथे मात्र आपण पाहतोय यस चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. स्विंग अँड मिस डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर बाहेर आलेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं व्हेरिएशन इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. शांत संयमीचा खेळ मात्र चालू आहे. आजच्या दिवसातील पहिली मॅच प्रॉपर टायमिंग वरती मात्र चालू झाली आहे. हो यावेळेस मात्र पूल केला ऑन साइडला. इथे मात्र पाहावं लागेल क्षेत्ररक्षक तिथे चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र आपण पाहतोय 2 धावा इथे ऍड होतील. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्येचा जर विचार केला तर 9 धावा अद्याप पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. हो यावेळेस मात्र बसून खेळण्याचा प्रयत्न होता. अपशॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. चांगली निवड यावेळेस आणि यावेळेस फार वेगाने इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे मात्र वेगाने कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 1 और 1 11. 11 ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल असेल. 1 टू गो. दर्जेदार अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नैसर्गिक सानिध्यात वसलेलं हे क्रीडांगण आपण पाहतोय. वेळे गावातील एक नामवंत ग्राउंड आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं एक दमदार असं आयोजन या स्पर्धेस आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा हा 3रा दिवस आहे. पुढचा बॉल. हो यावेळेस म्हटलं पाहतोय स्लोवर गती. यावेळेस नक्कीच अपील इथे मात्र फेटाळली आहे पंचांनी. डॉट बॉलची सांगता इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. 1 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावा जम पोहोचले तब्बल 11 आणि 2 धावा इथे मात्र पॅनल्टीच्या ऍड होतील स्कोर कार्डवरती आणि 3 धावा 2 धावा इथे मात्र ऍड होतील आणि 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 13 ऑन बोर्ड. याचा टायमर देखील चालू आहे. 10 वाजून 4 मिनिटांनी खऱ्या अर्थानं चालू झाला होता हा गेम आणि आता मात्र 10 वाजून 8 मिनिटं झाली आहेत. 4 मिनिटांमध्ये 1 षटक तुम्ही टाकलं. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चौटा हिरवा मानकोली विपक्ष फाईट करेल राधाई स्मृती आलिमगर हा संघ. याचा दोन्ही संघ जर आला असाल तर आपण रिपोर्ट करा. आणि इनिंग ब्रेकमध्ये या स्पर्धेचा नियम आहे इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. या मॅचचा इनिंग ब्रेकमध्ये मानकोली संघ आणि आलिमगर संघ आपले दोन्ही कॅप्टन्स प्रथमतः पाठवायचे. लिगली एंट्री करून घ्यायची प्रथमतः. तदनंतर टॉस इथे मात्र केला जाईल टॉस बॉक्समध्ये. हे देखील दक्षता घ्या दोन्ही टीम्स.
आज शिस्तबद्ध अशी संघ खेळताना नक्कीच पाहायला मिळतील. शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे. सहकार्य तुमचं देखील गरजेचं आहे स्पर्धेसाठी. नेक्स्ट मॅच चौटा हिरवा मानकोली विभागाची फाईट करेल राधाई स्मृती आलिमगर हा संघ. दोन्ही संघांना नक्कीच विनंती असेल आपण सज्ज व्हायचं. नेक्स्ट मॅच बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय नक्कीच जालिंदर पाटील. षटक क्रमांक आपण पाहतोय संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला. पहिला बॉल राईट आर्म राऊंड विकेट लेफ्ट आर्म. ओहो यावेळेस मात्र नजाकत बरा असा स्ट्रोक देखना फटका इथे मात्र भिरकावून दिलाय आलेला हा आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. नक्कीच या 6 धावेच्या मदतीने इथे मात्र स्वागत केलं या गोलंदाज जालिंदरचं. चांगली बॅटिंग यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. ऋतिक आणि हार्दिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जमेची बाजू मांडली तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते पिंपळनेर संघाकडून, कारण की आता बी एकही केलंय. दुसरं षटक आपण पाहतोय आणि पहिला बॉल इथे मात्र 6 धावा एक वळण्याचा प्रयत्न आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. पुढचा बॉल हो यावेळेस देखील लॉफ्ट हिट करायचा होता. पाठची लिडिंग एज पाहायला मिळाली. नेक्स्ट राऊंड मध्ये प्रवेश करायचा आहे. फील्ड मध्ये परिवर्तन आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षणामध्ये चेंज बदल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पुढचा बॉल हो यावेळेस मात्र यॉर्कलेनचा बॉल पाहायला मिळाला. खोदून काढलाय. क्षेत्ररक्षित आहे. एकच धाव मिळेल. एका धाब्यावरती इथे मात्र समाधान मानावं लागतंय. चिकी सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली आहे. चिकी सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. शुभ संख्या 21 ऑन बोर्ड. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या बॉलवरती जरूर षटकार आला, परंतु या 2 बॉलवरती जर विचार केला बॅक टू बॅक सिंगल आपल्याला या स्कोर कार्डवरती पाहायला मिळते. पुढचा बॉल या 20 पुनश्चित आपण पाहतोय लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो परत एकदा तोच फटका करायचा होता, त्याच दिशेने फटका सजवायचा होता, परंतु आता मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. यावेळेस पूर्णपणे डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. आता मात्र थांबवण्यात यश आलंय ते म्हणजे गोलंदाज जालिंदरला. चांगला कमबॅक मी तर म्हणेन यावेळेस केलंय. पहिल्या बॉलवरती षटकार येऊन देखील पुढच्या 3 बॉलवरती फक्त 2 धावा मात्र दिल्यात. पुढचा बॉल यावेळेस देखील लाऊड अपील आहे. नक्कीच पंच सांगत असताना ऑफस्टिकच्या बऱ्याच बाहेर यावेळेस बॉल बिलॉंग करतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आपल्याला पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. 22 ऑन बोर्ड. आतापर्यंत विकेट आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चांगली जमेची बाजू आहे. स्कोर कार्ड देखील बॅलन्स पाहायला मिळतं. शेवटचा बॉल हो परत एकदा यॉर्कलेनचा बॉल. चांगली गोलंदाजी अतिशय जर विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रथमतः सुरुवात आक्रमक बॅटिंगने केली होती. पहिल्या बॉलवरती प्रहार केला होता गोलंदाजावरती, परंतु 5 बॉलचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धावा त्यांनी मात्र 5 बॉलमध्ये खर्च केल्यात. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावा जम पोहोचल्यात 23. 23 ऑन बोर्ड. यस नक्कीच स्पर्धेचा नियम आहे. वेळेचं देखील मर्यादा आहे. 9 मिनिटाचा अवधी ते कंप्लीट झाला. 17 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 3 षटक टाकायचे आहेत. आणि की जर विचार केला तर 5 मिनिट प्रत्येक षटकासाठी असतं, परंतु 2 मिनिट एक्स्ट्रा दिलेले आहेत कारण की ड्रिंक्स ब्रेकसाठी. आणि की जो बॉल जातो ते आणण्यामध्ये 2 मिनिटाचा अवधी एक्स्ट्रा वाढून दिला आहे. त्यामुळे 17 मिनिटाचा अवधी असेल 3 षटक टाकण्यासाठी. हे नक्कीच चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. असं तिसरं षटक यावेळेस घेऊन आला संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक. बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय पाटील आपण पाहतोय.
तिसरं षटक यावेळेस प्रगतीपथावरती. हो यावेळेस मात्र आल्या आल्या पाहावं लागेल इथे मात्र पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलं या गोलंदाजावरती. पहिल्याच बॉलवरती दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं आक्रमण चढवलं होतं याच फलंदाजाने आणि तीच सुरुवात आता देखील पाहायला मिळते. आल्या आल्या स्वागत केलंय गोलंदाजाचं. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस जर आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 29 या आकड्यावरती. 29 ऑन बोर्ड. हा बॅटिंग करतात दोन्ही फलंदाज. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. कौतुक करावं तितकं कमी आहे दोन्ही या फलंदाजाचं. चांगला धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 29 ऑन बोर्ड. पूर्णपणे माइंडसेट चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. चुकी करत असताना प्रेशरमध्ये आता गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. यस व्हाईट बॉल इथं मात्र सांगत असताना पंच पुन्हा एकदा बॉल मात्र टाकावं लागेल. एकदा स्कोर कार्ड वरती ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचलाय 30 ऑन बोर्ड. नक्कीच प्रत्येक बॉलवरती आपल्याला समीकरण चेंज होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रनअप घेत असताना 30 यार्ड सर्कल मधून गोलंदाज. पुढचा बॉल. हो परत एकदा पूल केलंय. आता मात्र क्षेत्ररक्षक धावतात. इथे मात्र चुकी घडणार नाहीये. बारी बारी सबकी कभी हमारी तो कभी तुम्हारी. आता मात्र पहिल्या बॉलवरती पाहायला मिळालं षटकार परंतु इथे मात्र जेल टिपली गेली आहे. धक्का क्रमांक पहिला लागत असताना मोठा मासा गाळायला लागलाय फलंदाज हार्दिक. बॅक टू डकआउट. नक्कीच यावेळेस मी तर म्हणेन कमबॅक केलंय सारंगाव या संघाने. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली होती फलंदाजी करत असताना पिंपळनेर संघाकडून परंतु आता मात्र रोखण्याचं काम इथे मात्र करत असताना अक्षय पाटील आपण पाहतोय. ज्यावेळेस नक्कीच गरज होती विकेटची त्यावेळेस मात्र षटक इथे मात्र सुपूर्द केलं अक्षय पाटीलकडे आणि नक्कीच विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. ज्या विकेटची गरज होती तीच विकेट इथे मात्र प्राप्त झाली. चांगलं समीकरण आता मात्र पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला इनॅट नंबर 3 वरती नयन पाटील. आता मात्र आपण पाहतोय गोलंदाज यावेळेस राईट मोर द विकेट मारा करत असताना. पुढचा बॉल. हो यावेळेस मात्र यॉर्कलँडचा परत एकदा बॉल. चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. पूर्णपणे यस्टांच्या वेग घेत असताना हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. तर इथे मात्र विचार केला तर खोदून काढलेला बॉल एकदा इथे मात्र मिळत असताना संघाला पाहायला मिळते. चिकी सिंगलने बॉल जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावरती. 31 ऑन बोर्ड. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. उर्वरित अजूनही 3 बॉल बाकी आहेत. पुढचा बॉल. हो यावेळेस मात्र आपण पाहतोय पाहावं लागेल यस वाईट बॉल असेल. पुन्हा एकदा बॉल टाकावं लागेल यावेळेस गोलंदाजाला. वाईट बॉल. लेग स्टिकच्या बऱ्याच बाहेर यावेळेस बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. वेगाने भरपूर होता परंतु लाईन एट लेन थोडीशी खराब पाहायला मिळाली. वाईट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 32 ऑन बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. हो चांगली गोलंदाजी आता मात्र कमबॅक. प्रत्येक बॉलवरती समीकरण चेंज पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरतीचा विचार केला तर वाईट आपल्याला पाहायला मिळाला आणि आता मात्र एक कमबॅक करत असताना गोलंदाज इथे मात्र भरपाई पूर्ण केली. फलक जाऊन पोहोचलाय 32 ऑन बोर्ड. तिसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती. पुढचा बॉल. ओहो यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर बॉल इथे मात्र भिरखावून दिलाय. बॉल आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर आलेला हा षटकार 6. यावेळेस थोडीशी खराब मी तर म्हणेन यावेळेस गोलंदाजी पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर बॉल होता. पूल केला पूर्णपणे स्क्वेअर लेगच्या दिशेनं फटका सजवला आपल्याला पाहायला मिळाला आणि या 6 धावा पूर्णपणे या फलंदाजाला मात्र मिळत असताना पाहायला मिळतात. संघाच्या खात्यामध्ये 6 धावा ॲड होतील. धावफलक जाऊन पोहोचलाय 38 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल पाहायला मिळतोय. वट्टगो तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल.
यावेळेस फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक तैनात आहे. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. गुड स्टॉप यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचलेला आहे. स्पोर्ट सारंगाव हा संघ मात्र खेळतोय. नाणेफेकी जिंकली आहे. सारंगाव संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. हो यावेळेस मात्र ऑफसाईडच्या रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. बॉलला चांगलं कलेक्ट केलाय, फेकलाय. हो चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये जिथे एक धाव होती तिथे मात्र कन्वर्ट होत असताना या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. त्या 2 धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 41 या आकड्यावरती. 41 रन्स ऑन स्कोर कार्ड. 41 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच आलिमगड संघ इथे उपस्थित आहे. त्यांचं देखील स्वागत आहे. आपण या विनंती असेल या ओव्हर नंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल इनिंग ब्रेकमध्ये आपण यायचे टॉससाठी. परत एकदा हाफ ट्रॅकर बॉल. इथे मात्र आडवा बॅटने परत एकदा पुन्हा एकदा पुल करायचा होता, परंतु आता मात्र भन्नाट वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला. एसटी रक्षक चेंडू विसावतोय. डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली आहे. डॉट बॉल पाहायला मिळाला. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. ऑली ट्रॅक वरती जर विचार केला तर तेजस पाटील आपण पाहतोय. हो यावेळेस ऑनटोस फटका खेळलाय. इथे मात्र तारामंडल मध्ये बॉल चाललाय. सीमारेषा पलीकडे आलेला हा षटकार. 6 धावा. धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 47 या आकड्यावरती. का बॅटिंग करतोय. कौतुक करावं तितकं कमी आहे ऋतिकचं. आतापर्यंत जर विचार केला आजच्या दिवशी पहिली मॅच आहे. पहिलं इनिंग आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 5 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. काय बॅटिंग आहे. समीकरण पाहिलं तर प्रत्येक षटकारामध्ये कंपल्सरी एक सिक्स आलाच आहे. एक चांगलं समीकरण, चांगलं माइंडसेट यावेळी मात्र खेळत असताना हा संघ पिंपळनेर आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. हो यावेळेस मात्र आपण पाहतोय ऑन साइडला मिड विकेट रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक वेगाने आला. एकच धाव कंप्लीट आणि परत एकदा पुनश्च एकदा ओहो चुकी करत असताना मैदानामध्ये घडलंय काय. इथे मात्र मैदानामध्ये हास्यमय वातावरण पाहायला मिळतोय. ना मुन्ना ना यावेळेस मात्र पूर्णपणे अचूक असं नाही मारायचं होतं. 2 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचले तब्बल 49 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कंप्लीट झालाय. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. हो यावेळेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. 49 धावांवरती धाव फलक स्थिरावलाय. शेवटचा बॉल आहे. एका बॉलमध्ये पाहावं लागेल किती धावा एकवडण्याचा प्रयत्न असेल. 50 धावांवरती हा संघ मात्र पोहोचेल का पाहावं लागेल. हाफ सेंचुरी टीमची कंप्लीट होईल का. ओहो काय फटकाय. नजाकत बराचा स्ट्रोक. लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते. इथे मात्र पूर्णपणे या षटकाराने मॅच पहिली इनिंगचं इथे मात्र सत्र समाप्त केलंय. धाव फलक जाऊन पोहोचले तब्बल 55 या आकड्यावरती आणि 56 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये सारंगाव संघाला पाहायला मिळेल. येणारे 24 बॉल 56 धावेंची आवश्यकता. यास बाहेर जे व्हॉलेंटियर असतील त्यांनी बॉल कलेक्ट करा विनंती असेल. जे प्रेक्षक असेल बाहेर त्यांनी बॉल आणून द्यायचा आहे. चला टॉस साठी यायचंय. आलिमगड संघ आणि मानकोली संघ चला या विनंती असेल. वेळ घेऊ नका. चला स्पीडअप करा. बघा अन्यथा आपण इनिंग ब्रेक मध्ये उपस्थित नसाल टॉस साठी आता तर नक्कीच पेनल्टी असेल. बघा मानकोली संघ चौटा हिरवा मानकोली संघ विनंती आपल्याला आणि राधाई स्मृती आलिमगड संघ मात्र इथे उपस्थित झालाय. मानकोली संघ देखील उपस्थित आहेत आणि प्रथमतः आपण लिगली एंट्री करून घ्या. दोन्ही संघांना विनंती आहे. याचे ते मात्र टॉस केले जाते दोन्ही टीमच्या माध्यमातून. एका बाजूला मानकोली तर दुसऱ्या बाजूला आलिमगड हा संघ आहे. हेडचा कॉल आहे आणि नाणेफेकी जिंकली नक्कीच आलिमगड या संघाने. आणि नक्कीच आलिमगड चे संघाचे कॅप्टन आमच्या समोर जॉईन आहेत आणि आजच्या दिवसातील आजचा 3रा दिवस आपण पाहतोय या स्पर्धेचा. आणि काय निर्णय असेल. नाणेफेकी हेडचा कॉल होता तुमच्या बाजूनी. नाणेफेकी नक्की जिंकली तर काय म्हणशील. फिल्डिंग घेऊ.
नक्कीच क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. समोर देखील मानकोली संघ नावाद्याला संघ भिवंडी क्षेत्रातील आणि काय म्हणाल कुठल्या धावांवरती रोखण्याचा प्रयत्न तुमचा देखील असेल? 40. नक्की 4 षटकाची मॅच पाहायला मिळेल. 40 धावांवरती रोखण्याचा प्रयत्न आणि कुठल्या प्रकारची गोलंदाज तुमच्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील? हिमांशु, वेदर्श, दीप. नक्कीच विश्वास दाखवला या तिन्ही गोलंदाजावरती. विश ऑल द बेस्ट तुला मॅचसाठी. आणि एका बाजूला आपण पाहतोय मानकोली संघाचे कॅप्टन आहेत. तर मानकोली संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. काय म्हणशील प्रथमतः या स्पर्धेबद्दल? स्पर्धा खूप सुंदर आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली म्हणून धन्यवाद. नक्कीच आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपण पाहतोय दर्जेदार दमदार असं आयोजन आहे. तुम्हाला संधी दिली त्याबद्दल देखील तुम्ही कौतुक केलं. परंतु आता बॅटिंग करायची आहे. समोर आलिमगड सारखा नावाद्याला संघ इथं मात्र खेळतोय. काय लक्ष असेल? 50. नक्कीच 50 धावांचं लक्ष आहे. आणि कुठले बॅटर तुमचे विस्फोटक बॅटिंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल? वैभव आहे, विनीत आहे, ऋतिक आहे, वैभव आहे. नक्कीच चांगले नावं आपल्याला नक्कीच खेळताना पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. आणि जशी दुसऱ्या सत्राला सुरू होईल नक्कीच सन्माननीय सुनीलजी पाटील आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. सारंगावातील एक चांगले व्यक्तिमत्व आहेत सुनीलजी पाटील साहेब. आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच ज्या प्रकारे आपण पाहिलं की 56 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जसं दुसरं सत्र चालू होईल तसं जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि करूया परिवर्तन. मी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेन सुनील पाटील सरांना. धन्यवाद. धन्यवाद अनुज मोरे व्हॉइस ऑफ बदलापूर यांचा सुंदर गोड आवाज आपण बघितला पहिल्या सत्रामध्ये बघितलं तर एकविरा स्पोर्ट पिंपलनर या संघाने धावा बनवल्यात त्या 55 आणि 56 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते एकता स्पोर्ट सारंगाव या संघावर खूप चांगली बॅटिंग केली. हार्दिक गायकवाड यांनी 18 धावा बनवल्या तर ऋतिक म्हात्रे यांनी 30 धावा बनवल्या. छप्पन्न धावांचं लक्ष ठेवलेलं आहे निर्धारित 4 षटकामध्ये. तर सारंगावचे प्रतिष्ठित माननीय श्री सुनील पाटील यांचे या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे. वेलकम सुनीलजी पाटील. तसेच एकता सारंगाव जय हनुमान सारंगावचे ते कर्णधार आहेत. 40+ सिनियर 40+ चे कर्णधार आहेत. तर सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. अनुभवी विशाल पाटील तसेच नॉन स्ट्राईकला विशाल पाटील आणि तेजस पाटील ही सलामीची जोडी आलेली आहे. स्ट्राईकला असतील विशाल आणि गोलंदाजाची धुरा मला वाटते नयन पाटील याने घेतलेली आहे. सुंदर असा चेंडू. पहिला चेंडू पंचांचा इशारा आहे तो वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येने इथे सुरुवात झालेली आहे. 1 धावसंख्येने सुरुवात झालेली आहे. श्री गणेशा झालेला आहे. सारंगावच्या डावातला 56 बनवायचे आहेत त्यामुळे पहिल्या षटकामध्ये आक्रमक अशी सुरुवात करायला लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे. पहिला चेंडू वाईट टाकलेला आहे नयन पाटील यांनी. विशाल पुन्हा एकदा. हा चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू. अतिशय सुरेख असा चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता विशाल पाटील यांनी लॉंगॉनच्या डोक्यावर. परंतु बॅट आणि बॉल यांचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू. पहिला चेंडू वाईट हाताळल्यानंतर दुसरा चेंडू अतिशय सुरेखरित्या टाकलेला आहे नयन पाटील यांनी. पुन्हा एकदा नयन पाटील. गोलंदाजी ट्रॅक बॉल विशालसाठी. यावेळेस मध्ये आखूड टप्प्यात पूल केलेला आहे. चेंडू हवेत होता. खूप दूर राहिला क्षेत्ररक्षणामधून. त्या दरम्यान 2 धावा घेण्याची संधी होती विशाल पाटील याला. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 3.
56 बनवायचे आहेत, त्यामुळे निश्चित दबाव असेल दोन्ही फलंदाजांवर. पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धाव बनवायचे. अतिशय सुरेख चेंडू पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी करत आहे नयन पाटील. निसर्गाच्या सानिध्यात बसलेले हे गावदेव वेले संघाचे क्रीडांगण आहे. अतिशय सुरेख असे क्रीडांगण. इथे आल्या आल्याच अतिशय मनाला असं प्रसन्नता वाटली. पुन्हा एकदा नयन पाटील विशालसाठी. यावेळी आखूड टाप्याचा चेंडू पूल केलेला आहे. खाली क्षेत्र आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. चौकार. थर्ड अंपायर. चेक करायचं आहे चौकार आहे की षटकार आहे ते बघायचं आहे. षटकार. षटकार आहे आणि या पहिला षटकार येतो या सारंगावच्या संघासाठी. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होते ती 9. बिनबाद 9. पहिले षटक हे मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा नयन पाटील विशालसाठी. आता मात्र चेंडू हवेत आहे. स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली येतोय आणि विशाल पाटील याची खेळ इथे संपुष्टात आलेली आहे. पुन्हा एकदा फोर्सिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि बॅटची कडा घेऊन चेंडू हवेत बराच काल हवेत होता. यष्टीरक्षकाने यावेळी मात्र कुठलीही चूक केलेली नाहीये आणि एक मोठा फलंदाज इथे बाद होतोय एकता सारंगाव या संघाचा 9 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होत आहेत. आकाश आणि विशाल हा फलंदाज इथे बाद झालेला आहे. षटकार खाल्यानंतर चांगलं कमबॅक नयन पाटील याचं. यानंतरचा होणारा सामना असेल चौथा हिरवा मानकोली विपक्ष राधायू स्मृती आलिमघर. आणि राधाई स्मृती आलिमगर या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. यावेळेस पुढचा चेंडू नयन याचा. नवीन फलंदाज बॅटची कडा. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. चौकार. अतिशय सुरेख असा फटका. खाली क्षेत्र होतं. कट केला चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर चौकारासाठी. आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 13 आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. आणि पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर पिंपलनेर संघाच्या सुद्धा 11 झाल्या होत्या आणि पेनल्टीच्या ॲड करून 13 झाल्या होत्या आणि सारंगावच्या सुद्धा 13 धावा झालेल्या आहेत. म्हणजे नेट टू नेट इथे फाईट चालू आहे. पहिल्या षटकाचा विचार जर केला. दुसऱ्या षटकासाठी ऋतिक म्हात्रे आलेले आहेत. एक महत्त्वाचा असा अष्टपैलू खेळाडू. एकविरा पिंपलनेर या संघाचा. फलंदाजीमध्ये 30 धावा बनवल्या. त्याच्यामध्ये 4 षटकार त्याने खेचले होते ऋतिक म्हात्रे याने. पाहूया गोलंदाजीमध्ये कशी कामगिरी राहते या वेहेलेच्या ग्राउंडवर. 13 धावा आलेल्या आहेत धावफलकावर. पहिल्या षटकासाठी 5 मिनिटाचा कालावधी आपण घेतलेला आहे. वेळेचं भान सुद्धा असू द्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी, कारण इथे आम्ही टायमर लावलेला आहे. आज कोणालाच इथे माफी नाही आहे. आम्ही पोतली भरून पेनल्टी आणलेले आहेत. अतिशय सुरेख आणि वेगवान चेंडू. जवळजवळ कानाच्या जवळून हा जाणारा चेंडू होता. निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे ऋतिक म्हात्रे याने. सुरेख असा चेंडू होता. धावसंख्या 13. नवीन फलंदाज आकाश पाटील. स्ट्राईकला तेजस पाटील आहेत. आणि आकाशाने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला होता. शेवटच्या चेंडूवर तेजस. पुन्हा एकदा ऋतिकसाठी. इथे मात्र अतिशय सुरेख असा चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. स्विंग करण्याचा प्रयत्न, उडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉल यांच्यामध्ये फारसा काही चांगला संपर्क नव्हता. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 14.
एक बाद 14, दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 56 बनवायचे आहेत 4 षटकामध्ये. पुन्हा एकदा ऋतिक म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र इम्प्रोवायझिंग स्ट्रोक आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा येतोय चौकार. आणि ते आकाश पाटील यांनी 2 चेंडूवर सलग 2 चौकार मारलेले आहेत. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 18. एक बाद 18. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 56 बनवायच्या होत्या 4 षटकामध्ये. चांगली सुरुवात झालेली आहे सारंगाव संघाची. आपण पाहत आहात गावदेवी क्रिकेट क्लब वेहले आयोजित SSS गावदेवी चषक वेहले 2024. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू. सरळ हाताने चांगल्या धावा येत होत्या. इथे रिव्हर्सचा अटेम्प्ट केला आकाश पाटील याने. मला वाटते काही स्विच हिट खेळण्याची काही गरज नव्हती. सरळ बॅटने आपण चांगले खेळत आहात. धावाही येत आहेत. पुन्हा एकदा ऋतिक म्हात्रे आकाशसाठी. इथे मात्र सुरेख असा चेंडू. यॉर्कर चेंडू होता. अतिशय परफेक्ट यॉर्कर ऋतिक म्हात्रे याचा. एक धाव मात्र आकाश पाटीलला मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 19. लेग बाईसच्या रूपाने एक धाव मिळालेली आहे. पंचांचा इशारा लेग बाईसचा आलेला आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. ऋतिक म्हात्रे याचा समोर फलंदाज असेल तेजस पाटील. एक धावसंख्येवर खेळत आहे. इथे गोलंदाजाला काही त्रास होत असेल तर स्प्रे घेऊन जायचं आहे. व्हॉलेंटियर्स. बॅक पेन होत आहे गोलंदाजाला. ऋतिक म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर तेजससाठी. इथे मात्र चेंडू उडवण्याचा प्रयत्न. संपर्क तेवढा चांगला नव्हता आणि एक धाव मात्र मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 20. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 20 धावा झालेल्या आहेत. आता 12 चेंडू उरले आहेत इनिंग मधले आणि धावा बनवायच्या आहेत. आणि 2 षटकांसाठी आपण वेळेचा जर विचार केला तर 9 मिनिटे खर्च झालेले आहेत. तर 12 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत 36. 12 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे तुम्हाला 18 धावा बनवायच्या आहेत. चला क्षेत्ररक्षण लावा. क्षेत्ररक्षण करणारा संघ पिंपळनेर. पिंपळनेरचा जर विचार केला तर त्यांनी शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 32 धावा काढल्या होत्या. मात्र या उलट तुम्हाला 36 धावा काढायच्या आहेत 2 ओव्हरमध्ये सारंगाव संघ. आणि चांगले फलंदाज आपल्याकडे आहेत. कठीण आहे पण अशक्य असं काही नाही. क्रिकेट आहे मित्रांनो. एका ओव्हरमध्ये 36 निघतील किंवा एका ओव्हरमध्ये 2 सुद्धा निघणार नाहीत. तर नवीन गोलंदाजी ट्रॅकवर क्रमांक 3चे षटक घेऊन हार्दिक गायकवाड. चांगली फलंदाजी केली होती हार्दिक याने. 18 धावा वैयक्तिक काढल्या होत्या. 2 षटकार सुद्धा मारले होते. बारा चेंडू 36 धावांची गरज. 12 चेंडू आणि 36 धावा. नवीन गोलंदाज क्रमांक 3चे षटक घेऊन हार्दिक गायकवाड. समोर फलंदाज तेजस पाटील. आखूट टप्प्याचा चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. एक धाव काढलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. चांगला थ्रो तिथून आलेला आहे सीमारेषेकडून. एकच धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 21. आजच्या दिवसातला पहिला सामना आपण बघत आहात. एकविरा पिंपळनेर विपक्ष एकता स्पोर्ट्स सारंगाव. बरोबर 10 वाजता सामना सुरू झाला होता. अतिशय सुरेख असा फोर्सिंग स्ट्रोक.
चेंडू हवेत आहे आणि अतिशय चांगला झेल इथे संपादन केलेला आहे. इथे मात्र आकाश याला माघारी जावं लागेल. केवल गायकवाड यांनी हा झेल घेतलेला आहे. अतिशय सुरेख झेल त्याने अचूक अंदाज लावला त्या झेलचा आणि चांगला झेल तिथे घेतलेला आहे केवल गायकवाड याने. एक चांगला फलंदाज आकाश पाटील हा बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानावर येत आहे. अक्षय पाटील 21 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद होतोय एकता स्पोर्ट्स सारंगाव या संघाचा. अजून 35 बनवायचे आहेत. 10 चेंडूमध्ये 35 बनवायचे आहेत. त्यामुळे ते मोठे फटक्यांची गरज आहे. आणि पाहूया अक्षय पाटील हा फलंदाज आलेला आहे. याच्या बॅटमधून मोठे फटके इथे पाहायला मिळतात का? कारण संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर आपल्याला षटकार चौकार मारावे लागतील या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा हार्दिक गायकवाड अक्षयसाठी. एक असा फटका, चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतो. चांगला झेल तिथे अतिशय सुरेख असा झेल घेतलेला हार्दिक गायकवाड याने. आणि अक्षय पाटील हा फलंदाज तिथे शून्यावर बाद झालेला आहे. मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅटची वरची काढा लागली. चेंडू हवेत होता आणि चांगला झेल तिथे गोलंदाजाने घेतलेला आहे. तिसरा फलंदाज बाद होतोय एकता सारंगाव या संघाचा. नवीन फलंदाज मैदानात संकेत पाटील आलेले आहेत नवीन फलंदाज. आत्तापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 फलंदाज बाद झाले आहेत. 1च धाव आलेले आहे आणि आता मात्र हॅट्रिकवर असेल हार्दिक गायकवाड. पाहूया आजच्या दिवसातली पहिल्याच सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक पाहायला मिळतंय का? आणि कालचा जर विचार केला तर काल अनिकेत पाटील वेहले संघाचा याने हॅट्रिक केली होती. पाहूया हार्दिक गायकवाड हॅट्रिक. सुरेख असा फटका, चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर चौकार. अख्खूट टप्प्याचा चेंडू होता. जणू काही गिफ्ट दिला होता फलंदाजासाठी आणि चांगला फायदा त्या चेंडूचा त्याने घेतलेला आहे. चेंडू सीमा रेषेबाहेर चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते 25. अजूनही 31 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा हार्दिक गायकवाड संकेतसाठी. इथे मात्र त्याच पद्धतीचा चेंडू आहे मात्र यावेळेस तिथे क्षेत्ररक्षक तयार ठेवलेला होता. फक्त 1च धाव. धावसंख्या होती ती 26. आता 7 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. ह्या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर येणाऱ्या षटकामध्ये आव्हान जिवंत राहील. एक चांगला संघर्ष पाहायला मिळेल. आणि ते मात्र स्वीट हिटचा फटका, चेंडू जातो सीमारेषे बाहेर चौकार. धावसंख्या होती ती 30. आता चेंडू बाकी आहेत 6 आणि बनवायचे आहेत 26. 6 चेंडू 26 धावांची गरज. तीन षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 3 षटकामध्ये 30 धावा आलेल्या आहेत. शेवटचं षटक बाकी आहे. 26 बनवायचे आहेत. खूप मोठी चर्चा मैदानाच्या आतमध्ये. पिंपळनेर खेळाडूंची 26 धावा वाचवायच्या आहेत. कुठला गोलंदाज असेल सागर गायकवाड याच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे. 26 बनवायचे आहेत सारंगावला तर 26 वाचवायचे आहेत पिंपळनेर संघातला. आजच्या दिवसातला पहिला सामना आहे. याच पंचक्रोशीतले हे दोन्ही संघ आहेत.
6 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. यानंतर तयार राहायचं आहे चौथा हिरवा मानकोली विपक्ष राधा स्मृती जरीमरी आलिमगर. 2 मिनिटं सर, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण जातोय. मुख्य व्यासपीठावरील मान्यवर इथे उपस्थित सारंग गावातील एक मोठे व्यक्तिमत्व सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब इथे मात्र उपस्थित आहेत. आणि की भावेश पाटील यांच्या शुभाचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सारंग गावातील एक डॅशिंग व्यक्तिमत्व सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब यांचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. प्रेमाची मायाची आपुलकीची उपगार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जातंय. धन्यवाद साहेब. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. तर धन्यवाद. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता संकेत पाटील यांनी, ते मात्र झेलबाद होतोय. चांगला झेल तिथे संपादन केलेला आहे. लॉंग ऑफला नवीन फलंदाज मैदानामध्ये इंटर होताना. 5 चेंडू 26 धावांची गरज. अविनाश आलेले आहेत. 5 चेंडूमध्ये 26 बनवायचे आहेत. पहिल्याच चेंडूवर सफलता मिळते. गोलंदाज सागर गायकवाड याला. पाच चेंडू 26 धावांची गरज. इथे मात्र आता षटकारांचा वेध घ्यायला लागेल फलंदाज. इथे मात्र चांगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे होते. चांगला झेल संपादन करतोय तिथे हार्दिक. 2 चेंडूवर लागोपाठ 2 फलंदाज तिथे बाद केलेले आहेत सागर गायकवाड यांनी. आता हॅट्रिक वर आहेत. पाहूया या पहिल्याच सामन्यामध्ये हॅट्रिक होतंय का सागर गायकवाड याची. 4 चेंडूमध्ये 26 बनवायचे आहेत. सारंगाव संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेलेला आहे. 4 मध्ये 26 बनवायचे आहेत. 4 षटकार जरी मारले तरी हा सामना जिंकणार नाहीयेत. इथे मात्र हॅट्रिकची संधी आहे सागर गायकवाड याला. नवीन फलंदाज आलेले आहेत आदेश. हॅट्रिक बॉल सागर गायकवाड आदेशसाठी. सुरेखचा फटका. चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक. इथे मात्र हॅट्रिक सागर गायकवाड याची या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक इथे आपण पाहत आहोत. पहिले हॅट्रिक वेहले गावचा अनिकेत यांनी केली होती. इथे मात्र या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक सागर गायकवाड याच्या मार्फत आपण बघत आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. नवीन फलंदाज, नाव पण नवीनच आहे. इथे मात्र प्रेक्षक सारंगाव गावचे प्रेक्षक आलेले आहेत सामना बघण्यासाठी. भरपूर संख्येने प्रेक्षक आहेत. सकाळी 9 वाजल्यापासून इथे उपस्थित होते. इथे मात्र त्यांच्या पदरी निराशा आलेली आहे. सुरेखचा फटका. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक, परंतु प्रयत्न मात्र झाला नाहीये दोन्ही क्षेत्ररक्षकांकडून. 1 धाव मात्र मिळते फलंदाजाला. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 31. 2 चेंडूमध्ये 25 बनवायचे आहेत. गोलंदाज सागर गायकवाड तेजससाठी. तेजस मला वाटते सलामीला आलेला फलंदाज आहे. इथे मात्र चेंडू उडवलाय. समालोचन कक्षाच्या वरून जाणार हा नेत्रदीपक षटकार. 1 मारा लेकिन सॉलिड मारा. शेवटचा चेंडू. हेच जर फटके तेजसने अगोदर मारले असते तर नक्कीच सामन्याचं चित्र काही वेगळं दिसलं असतं. तेजस हा सलामीला आलेला फलंदाज आहे. आतापर्यंत 13 धावा त्याने काढलेल्या आहेत. शेवटचा चेंडू या सामन्यातला. फुलटॉस चेंडू आता फ्लिक केलेला आहे. खाली क्षेत्र आहे. चेंडू जातो या सीमा रेषा बाहेर चौकार. आणि अशा प्रकारे 14 धावांनी एक तर सारंगाव हा संघ इथे पराभूत झालेला आहे. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. तर चेंडू परत करायचा आहे. क्षेत्ररक्षक विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. सुरई सारंग
ग्रामपंचायतीचे उपसरपंच माननीय श्री विशालजी पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच एकता सारंगावचे ते अष्टपैलू खेळाडू सुद्धा आहेत. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. विशालजी पाटील, सुरेश सारंग ग्रामपंचायतीचे उपसरपंच. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट तर मॅन ऑफ द मॅच खूप सारी चर्चा झाली. मॅन ऑफ द मॅच बद्दल 3 खेळाडू रांगेत होते, परंतु ज्याने या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक केली सागर गायकवाड इज द मॅन ऑफ द मॅच. दावेदार 2 होते, ऋतिक सुद्धा होता, त्यानंतर हार्दिक सुद्धा होता, त्यानंतर सागर गायकवाड याची निवड झालेली आहे मॅन ऑफ द मॅच साठी. सागर गायकवाड आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच साठी. विशाल पाटील, सुरेश सारंग गावचे उपसरपंच, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. चला सागर गायकवाड यायचं आहे मॅन ऑफ द मॅच. पिंपळनेरवाले आपण कुठेही जायचं नाहीये, आपण सामना जिंकलेला आहे, आपल्याला कुठेही जायचं नाहीये, इथेच थांबायचं आहे. पिंपळनेर संघ सागर गायकवाड, वेलकम सागर. तर मॅन ऑफ द मॅच सुनीलजी पाटील, सारंगाव गावचे प्रतिष्ठित नागरिक तसेच 40+ चे एक उत्कृष्ट असे खेळाडू यांच्या हस्ते हे मॅन ऑफ द मॅच दिले जात आहे. सागर गायकवाड याला या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक तसेच सेकंड सामन्यांसाठी सर्व संघांसाठी इथे टी शर्ट ठेवलेले आहेत. दुसरे